अरे रे दस 20 रुपये देने रे मेरे को तो संभाल के देना 51 रुपये करके सुबह वो नहीं ले वो नहीं लेती 20 रुपए लो 20 रुपए दे रहे ना वो ज्यादा नहीं दे तो कम नहीं देते मैं ज्यादा थोड़ी मांगी तुमको क्या एक्स्ट्रा क्या 200 500 रुपये मांगी मैंने दे रहे ना हाँ तो इतनी मांगी तुमको 20 रुपए लो हाँ तो मुझे तो दे रहे ना ये बोल लगाने के लिए और थोड़ी देर 10 रुपए तो 20 रुपए दे दो तुमने कम देते ए पर्पल होय ना वरचा ए कर रे बाप आप जाओ होटल धंधा होटल 2 दिन बाकी धंधा करने की धंधे की दुकान ये दुकान की लेकर आओ क्या दे रहे कलर फोड़ दिया मेरे मंडा के मंडा हाँ ऐसी बातें नहीं है तो औरत धंधा कब से करने लगे आदमी आदमी का धंधा करने लगे औरत धंधा होने देती में और तो ना फिर 20 रुपये लोगों को जितना तो होना 20 रुपये आकर के नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय न्यू अनदर ब्लॉग. दुपारचे 2 वाजत आले आहे आणि आज या यात्रेची कोणी येले जत्राई म्हणते तर ह्या जत्रेची भटकंती करण्याचा विचारानं निघालो. तर या 2 मुली आपला एकच पेय घेतलं कारण त्याच्याजवळ 10 रुपये होते आणि तेच एकमेकीले एक्सचेंज करू राहिले. एक घोट हे पेते एक घोट ते पेते अशी मैत्री असली पाहिजे. नाहीतर बाकीचे आहे भोसुडचे गट 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 पिऊन घेते तुझे पैसे तू देजो बे म्हणते ना माझे पैसे मी देतो म्हणते. शिकाले हो मुलीच्या इकडून. हा आपला एक शरू जर्मन शपर कुत्रा यात्रेचे सौंदर्य निहाळण्यासाठी आला होता. तर त्याला त्याची समोर प्रेमिका दिसली. तिच्या लहान लेकरांचा हा खेळ निहाळताना मलाही माझं लहानपण आठवलं. कारण माझं लहानपण झंड होतं आणि त्या लहानपणी असे खेळच खेळायला भेटत नव्हते आणि अशा झुल्यावरही बसायला भेटत नव्हतं. हा तर लय शिद्रूप आहे भोसूडचा. आहे पाय खपकन कशी होडी टाकू राहिला. आहा आहा अर्र असे नमुने पाहिजे आपल्याला. नाही बसायला भेटलं तर पोट्टे तयार करायचे सायाले तेले ह्या झुल्यावर बसवायचं. काय म्हणते तर घसरगुंडी पाहू. हे पाय असे नमुने आहे. पल्ला 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 अबे ते तिच्या अंगावर पडते वाटते. आता चामाची खटखट इकडे हे पोरगी पडली ना. एकटाच बंदा घोड्या मारू राहिला खपा खप इसे भी कहते है बंदा बहुत बढ़िया. अशा प्रकारे यात्रेचा माहोल होता. यात्रेमध्ये बाळाच्याही बाळासाठी काहीतरी निहाळते आहे. काही लोक ब्रेक डान्सवर बसू राहिले. तर आपला ब्रेकअप झाल्यामुळे आपल्याला डान्स करायचा तर काही संबंधच राहिलेला नाही.
त्यामुळे मी सर्वास्त निहाळत बसलो आणि इकडं ब्रेक डान्स चालूच होता. ज्याचं जसं झिंगाड जमलं तसं ते ब्रेक डान्सवर बसत होते आणि आम्ही त्या झिंगाड गाण्यावर नाचल्यासारखा मनातल्या मनात आनंद घेत होतो. आणि रात्रीची वेळ होती आणि त्या मंदिरात जाऊन एक वेळ आलो, परंतु एवढी गर्दी होती त्यामुळं दुरूनच नमस्कार केला आणि तेथील दुकाने निहाळत बसलो. काही फुलांचे, पेड्यांचे दुकानं तिथे होते. परत पुन्हा एकदा एक फोटो काढून घेतला मंदिराच्या एंट्रन्स गेटचा आणि थोडा वेळ थांबून घरी जाण्यासाठी निघालो. तर अशा प्रकारे यात्रेत मी कशाचा शोध घेत आहे हे समजण्याच्या बाहेर होतं. म्हणून मी निघालो. तिथे नकली सोन्याचं दुकान दिसलं, परंतु मी असली सोनं असल्यामुळे मला त्याची गरज वाटली नाही. आणि हे नकली मुखवटे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि प्रेमानं कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. एन्जॉय.